एका झटक्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच दाखवतो. शेतकऱ्यांचा थकीत असलेला पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये लवकरातच टाकायला शासनाला मजबूर करणार म्हणजे करणारच. मित्रांनो, मराठा संघर्ष होता. मनोज पाटील जरांगे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट आता मैदानात इथे उतरू लागले आणि या संबंधीच्या तयारी देखील त्यांनी अंतरवली सराटीमध्ये उपोषणाच्या संपूर्ण केलेल्या आहे. जे की स्क्रीनवरती काही व्हिडिओज मी प्ले करतो, तुम्ही बघू शकता. ते सराटीमधले ते व्हिडिओ आहे आणि त्यांच्या माध्यमातून सर्व काही आंदोलनाचे जे आहे की मंडप वगैरे आणि सर्व काही त्याची सेटलमेंट तिथे झालेले. त्यांनी एका ठिकाणी बोलत असताना सांगितलंय की शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो विषय बऱ्याच काही दिवसापासून थकीत आहे, पेंडिंगला आहे, तो आता मी मार्गी लावल्याशिवाय सोडणार नाही. एका झटक्यात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करूनच दाखवतो आणि शासनाला ती करावीच लागणार, शासनाला झुकावच लागणार, असं वक्तव्य त्यांनी इथे केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पबळे आणि आपण सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. संपूर्ण काही मुद्दा काय आहे नेमकं जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून, सर्व काही सविस्तर. मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की जरांगे पाटील थेट प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी काही ना काही त्यांचे दौरे असतात. प्रत्येक गावाखेड्यामध्ये त्यांच्या भेटीगाठी इथे चालूच असतात. तुम्ही त्यांना ओळखत असाल किंवा तुम्ही त्यांना इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवलं असेल, फेसबुकला त्यांच्या पेजला ऑफिशियल हँडलला फॉलो करून ठेवलं असेल, तर नेहमीच त्यांचे दौरे आणि सभा चालूच असतात. शेतकऱ्यांसोबत भेटीगाठी, सर्वसामान्य नागरिकांसोबत त्यांच्या भेटीगाठी सर्व काही चालूच असतात. त्या लेटेस्टमध्ये आमच्या भोकरदन तालुक्यातही काही दिवसापूर्वीच येऊन गेलेले आहे आणि असं त्यांचे दौरे इथे चालू असतात आणि त्याच दौऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी तिथे जाणून घेतल्या आणि एकंदरीत संपूर्ण काही कर्जदार शेतकऱ्यांच्या व्यथा तिथे जाणून घेतल्याच्या नंतर त्यांनी एक निर्णायक निर्णय इथे घेतल्याचं आता दिसून येऊ लागलं. त्यांच्या माध्यमातून काही विधान इथे करण्यात आले की एका झटक्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी मी करूनच दाखवणार आणि थकीत असलेला पीक विमा असेल आणि इतरही शेतकऱ्यांचे जेवढे काही शेती संबंधीचे प्रश्न असेल ते मार्गी लावल्याशिवाय आपण इथे सोडणार नाही. आणि आपण सर्वांना एकतर ही गोष्ट माहितीच आहे की जरांगे पाटलांनी एखादा अट्टहास केला की मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पुढे तिथे झुकावंच लागते, कारण की मागील काही उपोषणे त्यांनी जे उपोषणे त्यांनी केली ते सफल करतानाच त्यांनी तिथे दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, आता शेतकऱ्यांना जरांगे पाटलांचे प्लॅन्स काय काय असणार आहे, कशा पद्धतीने सर्व काही उपोषण वगैरे सर्व ते करणार आहेत ते थोडक्यात तिथे जाणून घ्या. मित्रांनो, सर्वतः तर तुम्हाला सांगू शकतो की कोणतंही आंदोलन असो, उपोषण असो किंवा कोणतंही काम असो मार्गी लावण्यासाठी तिथे लोकांची गरज भासते. एकंदरीत जनसामान्यांचा जर कधी मागून पाठिंबा असला तर कोणतंही काम आरामशीर इझिली ते सॉल्व्ह तिथे होते. त्याच पद्धतीने जरांगे पाटलांचं पहिलं ध्येय आहे की शेतकऱ्यांना जोडणं, शेतकरी एकता जिंदाबादचा हा नारा आणि त्याच माध्यमातून हे उपोषण कसं सक्सेस करायचं त्याच्याकडे त्यांचं एकमेव ध्येय तिथे असणार आहे. मित्रांनो, असं सांगण्यात येऊ लागलं की जरांगे पाटलांनी सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून सर्व काही अपडेट तिथे ऑलरेडी जाणून घेतलेलं आहे. किती लाख शेतकरी कर्जबाजारी आहे, किती लाख शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे, किती लाखापर्यंतची शेतकऱ्यांना कर्जमाफी शासनाने द्यावी लागणार आहे आणि एकंदरीत सर्वसामान्य शेतकऱ्यावरती कोणताही अन्याय न होता हे सर्व काही भूमिका पार पडल्या पाहिजेत असं त्यांनी सर्व काही तिथे स्पष्ट केल्याची माहिती आता ही बऱ्याच काही माध्यमांच्या माध्यमातून समोर आलेली आहे. तर उपोषण कधीपासून सुरुवात होऊ शकते एकंदरीत सर्व काही माहिती तर याच्या संबंधीची जी काही माहिती समोर आली त्याच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागलंय की 10 मार्च 2026 पासून उपोषणाला सुरुवात होईल अशी माहिती देण्यात येऊ लागली, कारण की ऑलरेडी सर्व काही तयारी उपोषणाची सर्व काही सेटअप वगैरे तिथे त्यांचा झाला आहे. अर्थात जे काही त्यांचं समज मंडप वगैरे उपोषण स्थळी लावलेलं असतं ते सर्व काही तिथे कामकाज पूर्ण झाल्याची माहिती समोर आली. आणि सांगायचं झालं मित्रांनो तर जरांगे पाटलांचा एक शब्द खूपच वारंवार इथे सांगावा लागला, तो म्हणजे एका झटक्यातच कर्जमाफी आपण करून दाखवणार आणि मागं कधीच इथे हटणार नाही असं त्यांनी सांगितलंय. मित्रांनो, आता सारखं सांगायचं झालं तरी उपोषण सक्सेसफुल करायचं म्हटलं तर याला शेतकऱ्यांचा पाठिंबा असणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी भरभरून पाठिंबा दिला होता, तोच जर कधी विश्वास शेतकरी बांधवांनी एकंदरीत सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांनी एकंदरीत सर्व काश्मीरी शेतकऱ्यांनी जरांगे पाटलांना दाखवला, न कोणताही जात धर्म न बघता कोणती कास्ट न बघता, तर नक्कीच हे आंदोलन ते यशस्वी होईल. तर त्याकरता शेतकऱ्यांना एकच विनंती, जर कधी तुम्ही हा व्हिडिओ ते बघत असाल तर नक्कीच इतर शेतकऱ्यांसोबत हा व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये एकंदरीत जरांगे पाटलांच्या येणाऱ्या आगामी उपोषणाची, आगामी आंदोलनाची, शेतकरी आंदोलनाची जे की जनजागृती ठेवील. तर नक्कीच हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि पुढील महत्त्वपूर्ण अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्की तिथे सबस्क्राईब करा. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.